नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल पावसकर. स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. आणि आज मी आले बदलापूर येथील प्रसिद्ध देवस्थान म्हणजेच मुळगावचं श्री खंडोबा मंदिर. चला तर आज आपण या मंदिराची पूर्ण माहिती जाणून घेऊया. जर का तुम्हाला या मंदिराला भेट द्यायची असेल तर तुम्ही बदलापूर स्टेशन वेस्टला उतरून तिथून बस, रिक्षा किंवा टॅक्सीने मुळगावपर्यंत येऊ शकता. मुळगावपासून हे मंदिर 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. जर का तुम्हाला तुमच्या प्रायव्हेट गाडीने इथे यायचं असेल तर ती पार्किंगसाठी पण सोय करून ठेवली आहे, जिथे तुम्ही तुमचे 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्स दोन्ही पार्किंगसाठी लावू शकता. तर फायनली मी आता आलो या डोंगराच्या पायथ्याशी आणि या डोंगराच्या वरतीच श्री खंडोबा देवाचं मंदिर आहे. महाराष्ट्रात एकूण खंडोबाची 12 मंदिर आहेत. त्यापैकी जेजुरी नंतर डोंगराच्या माथ्यावर असणारं हे दुसरं मंदिर आहे. या मंदिरात जायला आपल्याला जवळपास 550 पायऱ्या वर चढत जावं लागतं. चला तर आपण आता ह्या डोंगराच्या पायथ्यापासून ते डोंगराच्या माथ्यावर जायचा प्रवास चालू करूया. डोंगराच्या सुरुवातीलाच आपल्याला एक मंदिर दिसतं आणि या मंदिरात बानाई देवीची खूप सुंदर अशी मूर्ती आहे. ह्या मंदिराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिराला महाराष्ट्राचा जुना काळ म्हणजेच शिवकाळ लाभलेला आहे. पण तुम्ही ज्या पायऱ्या बघताय ह्या शिवकालीन नसून भक्तांना मंदिरात जायला सोयीस्कर व्हावं म्हणून काही वर्षापूर्वी ह्या पायऱ्या बांधलेल्या आहेत. त्या ह्या मंदिराचा इतिहास असा आहे की खंडोबा जेव्हा जेजुरीतून मुळगावात आले तर तेव्हा ते वेश बदलून ह्या जंगलात फिरत होते आणि जंगलात फिरत असताना त्यांना काही गावकरी दिसले. त्यांनी त्यांना विचारले की तुम्हाला काही हवं आहे का, पण गावकऱ्यांना काही कळलं नाही आणि गावकरी बोलले आम्हाला काही नको आहे, तुम्हाला काही हवं असेल तर सांगा. तर खंडाऱ्यांनी त्यांच्याकडे थोडं अन्न मागितलं आणि ह्या डोंगरावर जायचा रस्ता विचारला आणि तिथून थेट खंडोबा ह्या डोंगरावर आले आणि ह्या डोंगरावर ते लुप्त झाले. आणि त्याच रात्री खंडोबा गावकऱ्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी त्यांना दर्शन दिले आणि सर्व काही सांगितलं आणि जाताना असे बोलून गेले की जर का तुम्हाला मला भेटायचं असेल तर तुम्ही ह्या डोंगरावर या. सकाळी दुसऱ्या दिवशी सगळे गावकरी या डोंगरावर आले तर त्यांना तेव्हा खंडोबाच्या पायाचे ठसे आणि घोड्याच्या पायाचे ठसे आणि थोड्या अंतरावर पुढे गेल्यावर त्यांना खंडोबाचं लिंग आणि त्याच्यावर उधळलेला भंडारा दिसला. आणि हेच पाहून गावकऱ्यांनी काही वर्षात इथे मंदिर उभारले आणि इथे खंडोबा देवाची मूर्ती स्थापना केली. ह्या मंदिरात मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठीला दुपारी 2 वाजता देवाला हळद लावली जाते. पौष महिन्यात पौर्णिमेला संध्याकाळी 5 वाजता देवाचं लग्न वाजत गाजत साजरं केलं जातं. आणि माघ महिन्यात हनुमान जयंतीला इथे 2 दिवसाची खूप मोठी यात्रा भरवली जाते. तर मी आता आलो मंदिराजवळ. मंदिर बघताच आपल्या मनात येतं ते म्हणजे येळकोट येळकोट जय मल्हार. तर हे खंडोबा देवाचं मंदिर. मंदिरात जाता पहिला तर आपल्याला कासव आणि नंदीचे दर्शन होते. गाभाऱ्यात गेल्यावर आपल्याला खूपच सुंदर अशी खंडोबाची मूर्ती पाहायला मिळते आणि त्याच्याजवळच असलेले श्री खंडोबा, म्हाळसा देवी आणि बानाई देवीचं शिवलिंग पाहायला मिळतं. तर माझं दर्शन करून झालेलं आहे आणि तुम्ही या डोंगराच्या चारी बाजूला बघू शकता. खूप सुंदर असा नजारा आहे, जसं की बारवी धरण, घनदाट जंगल आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगा. चला तर मित्रांनो, माझं दर्शन करून झालेलं आहे. ह्या मंदिरात येऊन खूप मस्त वाटलं आणि इथेच मी माझा व्लॉग एंड करतो. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.